राम राम मंडळी. आता रब्बीमध्ये खरीपमध्ये टोमॅटो लावायचं का नाही हे डिसाईड करायला आपलं किती लागवड होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात किती लागवड झाली, राज्यात जरी नाही कळालं पण नर्सरीतून किती रोपं बुक झाले काय झालं याची माहिती मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही माहिती कोणाकडेच पुरेपूर मिळत नसती. एक सगळा अंदाजाचा खेळ असतो. तर माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली, मी त्याच्यामध्ये उतरायला तयार आहे. मला त्याच्यामध्ये काही एवढं रॉकेट सायन्स काही करायचं नाही. जसं पॅडकॉर्पच्या ते सीडर मशीनसाठी मी QR कोड दिला आहे व्हिडिओमध्ये आणि तो स्कॅन करून माहिती भरा, तसा एक QR कोड मी तयार करून आपल्या चॅनलवर टाकतो उद्या संध्याकाळी. तो स्कॅन करायचा, त्याच्यामध्ये तुम्ही लागवड केलेली व्हरायटी वगैरे जे काय आपल्याला माहिती द्यायची. म्हणजे एक पहिली गोष्ट लागवड कधी झाली किंवा लागवड कधी करणार आणि किती एकर लागवड करणार आहे. दुसरा विषय, जे काही नर्सरी रोपवाटिकावाले असतील त्यांनी पण की तुमच्याकडे ॲडव्हान्स बुकिंग किती आलं आहे आणि समजा या करंट महिन्यामध्ये किती रोपं विकले एवढी माहिती जर एक मिनटं देऊन जर भरली तर आपल्याकडं 5 ते 10 दिवसामध्ये माझ्याकडे एक्सेल शीटमध्ये पूर्ण ॲव्हरेज येऊन जाईल. त्याच्यावर मी एक प्रेझेंटेशन तयार करून एक व्हिडिओ की बाबांनो या जिल्ह्यात एवढी लागवड आहे, या राज्यात एवढी लागवड आहे, एवढ्या तारखेपर्यंत एवढी लागवड आहे. म्हणजे आपण आपल्याला एकमेकांना सहाय्य करू अवघे धरूसपर्यंत असं मी म्हणत असतो. तर एक परफेक्ट डेटा महाराष्ट्रातून आपल्याकडे कलेक्ट होईल. बाहेरच्या राज्यातील लोकांनी जर हा व्हिडिओ पाहिला, बरेचसे माझे व्ह्यूवर आहे की ते ट्रान्सलेट करून पाहतात, तो जरी डेटा आपल्यापर्यंत आला तर आपण निश्चितपणे मग खरीपमध्ये लागवड कधी करू शकतो हे आपण ठरवू शकतो त्या व्हिडिओमधून. आणि तो डेटा मी पुरेपूर तुमच्यापर्यंत पोहोचवणार. फक्त तो व्हिडिओ करायसाठी मला तुमची मदत पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, खाली कमेंट करा की सर हे करा म्हणून काम, तरच मी ते काम करायला हातात घेतो. कारण जे काय तुम्ही जर करायलाच तयार नाही, तुम्ही जर कमेंटच केलं नाही, मी जर व्हिडिओ केला आणि QR कोड टाकला आणि डेटा जर माहिती जर अर्धवट आली तर मग माझा फायदा होणार नाही, शेतकऱ्यांचाही फायदा होणार नाही. तर आपल्याला आपलं एकमेकांपासून फायदा झाला पाहिजे. तसं कोणी कोणाला सांगत नाही, चुकीची गोष्ट आहे. आणि तो डेटा मी काही लीक होऊ देणार नाही. फक्त तिच्यातून एक प्रेझेंटेशन टाईप तयार करून मी तुम्हाला तो सादर करेन की मित्रांनो या जिल्ह्यामध्ये एवढ्या शेतकऱ्यांनी नोंद केलं, एवढी लागवड होणार आहे, या तारखेचा अंदाज एवढ्या म्हणजे 5 ते जून 10 जून जे असेल ते. तर असं जर करायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की सर हा प्रयोग करा. हा प्रयोग जर आता सक्सेस झाला तर आपल्याला वर्षानुवर्ष हा प्रयोग करून आपल्याला आपला अंदाज बांधता येईल. आणि शेवटी मी लागवड करा किंवा करू नका हे सांगणार नाही, मी फक्त एक डेटा प्रेझेंट करत जाईन की हां एवढा इथून एवढा डेटा आला आहे. आणि हे बघा, तो डेटा आपल्याला एकमेकांसाठी फायद्याचा असणार आहे. कोणी लपू नका आणि चुकीची माहिती टाकू नका. म्हणजे चला बा कोणाला काय म्हणतात त्याला त्रास होईल किंवा चुकीची माहिती फैलू नका. तर करायचं का मग तसं टोमॅटोसाठी डेटा येणाऱ्या लागवडीसाठी. तर मी उद्या संध्याकाळी तो व्हिडिओ तयार करून टाकतो. जर तुमच्या कमेंट आल्या आणि 50-50 हजार व्ह्यू जर या व्हिडिओला आले तर मला अंदाज येऊन जाईल की सर्व शेतकरी इच्छुक आहे. तर मी वाट बघतो या व्हिडिओच्या व्ह्यूची आणि कमेंटची. धन्यवाद मंडळी. राम राम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.